नमस्कार मित्रांनो, आज आपण पावसाळ्यात शिळं अन्न खात आहे. किती तासांनी पदार्थ खाल्ले तर फूड पॉयझनचा धोका आणि आजारांना निमंत्रण या संदर्भातला व्हिडिओ खास आपणासाठी बनवत आहोत. देशातील बहुतांश ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले आहे. पावसाळा सुरू झाला आहे. या दिवसात आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी. पावसाळा हा लोकांसाठी आनंदही मानला जातो. मात्र या ऋतूत लोकांनी आरोग्यासंबंधित समस्या सामोरे जावे लागते. विशेषतः खाण्याच्या सवयीबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. बरेच लोक दिवसातून एकदा स्वयंपाक करतात आणि रात्रीपर्यंत तेच अन्न पुन्हा गरम करून खातात. पण पावसाळ्यात ही चूक करू नये. या संदर्भात आहार तज्ज्ञ कामिनी शिन्ना सांगतात, पावसाळ्यात तापमान कमी होते आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. अशा वातावरणात विषाणू, बॅक्टेरिया आणि बुरशी वेगाने वाढू लागतात. यामुळे पावसाळ्यात फ्रेश अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये. या ऋतूत अनेक पदार्थ लवकर खराब होतात. असे पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार वाढतात. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाणे टाळावे. स्वयंपाक केल्यानंतर लोक ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर खातात. 2-2 दिवस किंवा जास्तही दिवस काही जण पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतात. असे शिळे गार पदार्थ खाऊ नये. गरम ताजे अन्न खावे. याशिवाय पावसाळ्यात स्वयंपाक करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून खाव्यात. कोमट पाण्यात मीठ घालून भाज्या स्वच्छ धुवून घ्या. बाहेरचे अन्न टाळावे. पावसाळ्यात शक्यतो बाहेरचे अन्न खाणं टाळावे. या दिवसात शरीरातील चयापचय क्रिया मंदावते आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे लोकांनी चयापचय आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आहारात आले, लसूण आणि लिंबू याचा समावेश करावा. निरोगी जीवनशैलीला फॉलो करा. आजारी किंवा पोटाची तक्रार आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.